नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या भागामध्ये आपण इंग्रजीमध्ये बोलत असताना काही शब्दांचा कसा वापर करायचा ते बघणार आहोत. पहिला आहे व्हेन, त्याच्यानंतर आहे ॲज सून ॲज, त्याच्यानंतर आहे आफ्टर आणि त्याच्यानंतर आहे बिफोर. हे शब्द खूप सोपे आहेत मित्रांनो, परंतु या शब्दांना वापरून आपण वाक्य कसं बोलायचं ते बघूया. चला लगेच. तर मित्रांनो, पहिला आहे व्हेन. व्हेनचा अर्थ होतो केव्हा, कधी. तर जेव्हा आपण वेळेच्या संबंधी प्रश्न विचारत असतो तेव्हा आपण केव्हा या अर्थाने व्हेन वापरत असतो. तर बघा, पहिला आहे प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो, जसं की व्हेन इज द मीटिंग, मीटिंग केव्हा आहे. व्हेन डिड यू लिव्ह, तू केव्हा गेला किंवा तू केव्हा गेली किंवा तू केव्हा निघाला, तू केव्हा निघाली. हा पास्ट टेन्समध्ये यूज आहे, सिंपल पास्टमध्ये. तर प्रश्न विचारण्यासाठी. त्याच्यानंतर आहे उभयान्वयी अव्यय, म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी. तर जसं की बघा, हे वाक्य आहे आय वॉज रीडिंग व्हेन यू कॉल्ड. बघा, म्हणजे ह्या व्हेन या शब्दाने हे दोन वाक्य जोडले. जसं की यू कॉल्ड हे सिंपल पास्ट आहे आणि आय वॉज रीडिंग हे पास्ट कंटिन्युअस आहे. दोन वेगवेगळ्या काळातील क्रिया जोडून हे वाक्य तयार झालेलं आहे की आय वॉज रीडिंग व्हेन यू कॉल्ड, म्हणजे जेव्हा तू कॉल केला होता किंवा तू जेव्हा बोलवलं तेव्हा मी वाचन करत होतो किंवा मी वाचत होतो. जसं की पुढचं वाक्य आहे इट गेट्स स्लिपरी व्हेन इट रेन्स. तर या ठिकाणी सुद्धा इट रेन्स हे एक सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे आणि इट गेट्स स्लिपरी हे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स. तर दोन सिंपल प्रेझेंट टेन्समधल्या वाक्यांना व्हेन या शब्दाने जोडलेलं आहे. मग हे वाक्य कसं मराठीमधून आपण म्हणू की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा स्लिपरी होऊन जातं, म्हणजे निसटणारं होतं किंवा निसटणारा भाग तयार होतो. तर ह्या पद्धतीने इट गेट्स स्लिपरी व्हेन. आता या ठिकाणी व्हेनचा अर्थ काय झाला मित्र, जेव्हा. तर या ठिकाणी आपण केव्हा लिहिलं होतं, परंतु आपण नवीन अर्थ समजून घेतला, तो म्हणजे आहे जेव्हा. तर या ठिकाणी जेव्हा. तर ह्या पद्धतीने मित्रांनो अजून एक आहे जेव्हा जेव्हा, तर आपण त्याला व्हेन एव्हर म्हणतो. ठीक आहे, तर ते पण एक लक्षात ठेवा. सो आय विल टेल हिम व्हेन आय सी हिम. तर या ठिकाणी सुद्धा व्हेनने दोन वाक्य जोडलेले आहेत. दोन वाक्य जोडण्यासाठी आपल्याला मेन उपयोग बघायचा आहे, कारण व्हेन म्हणजे केव्हा. प्रश्न विचारण्यासाठी तर पहिला आपण तो उपयोग माहितीच आहे, परंतु आपल्याला मेन प्रॉब्लेम येतो की वाक्य जेव्हा आपण बोलतो, है की नाही. आय विल टेल हिम व्हेन आय सी हिम, जेव्हा मी त्याला पाहिल किंवा बघेल तेव्हा मी त्याला सांगेल, जेव्हा तो मला भेटेल तेव्हा मी त्याला सांगेल, असं या अर्थाचं हे वाक्य आहे. हे सुद्धा आपण व्हेनने जोडलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, आय विल टेल हिम सिंपल फ्युचर टेन्स आहे, आय सी हिम सिंपल प्रेझेंट आहे. तर सिंपल फ्युचरमधून सिंपल प्रेझेंटचे दोन वाक्य जोडण्यासाठी सुद्धा व्हेनचा वापर होतोय. व्हेन आय वॉज यंग वी लिव्ड इन पुणे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे वाक्य आहे की जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही पुण्यात राहत होतो, है ना, राहायचो. वी लिव्ड इन पुणे, पुण्यामध्ये राहिलो आम्ही जेव्हा मी लहान होतो तेव्हा. असं आपण जेव्हा म्हणत असतो त्यावेळेला सुद्धा मित्रांनो व्हेन ह्या व्हेनचा वापर जो आहे तो सुरुवातीला घेतला या ठिकाणी. व्हेन आय वॉज इन 5th स्टँडर्ड आय वेंट टू पुणे. जेव्हा मी 5वीला होतो तेव्हा मी पुण्याला गेलो. तर ह्या पद्धतीने मित्रांनो व्हेन वाक्याच्या सुरुवातीला येऊन सुद्धा तेव्हा आपण त्याचा जेव्हा म्हणून वापर करतो, जेव्हा, है की नाही. तर व्हेन जेव्हा आणि केव्हा हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे ॲज सून ॲज. ॲज सून ॲज आपणचा अर्थ होतो की लगेचच, लगेच किंवा लगेचच. हे सुद्धा एक कंजंक्शन आहे. जसं की या ठिकाणी ॲज सून ॲज आय सॉ हर आय न्यू शी वॉज इन ट्रबल. जसं मी तिला पाहिलं तसंच मला कळालं की ती अडचणीत आहे. शी वॉज इन ट्रबल म्हणजेच ती अडचणीत होती. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आय सॉ हर या ठिकाणी सिंपल पास्ट आहे, शी वॉज इन ट्रबल हे सुद्धा सिंपल पास्ट आहे. तर सिंपल पास्टमध्ये आपण हे दोन वाक्य जे आहेत ते या ठिकाणी जोडलेले आहेत ॲज सून ॲजने, है की नाही. ॲज सून ॲज आय सॉ हर, मी तिला पाहताच ती संकटात आहे, है ना, ती संकटात होती. तर ह्या पद्धतीने मी ओळखलं. सो मी तिला पाहताच, ॲज सून ॲज म्हणजे लगेच. सूनचा अर्थ होतो लवकर आणि त्याला आपण ॲज आणि मागे पुढे ॲज जर जोडलं तर तो एक नवीन शब्द तयार होतो ॲज सून ॲज. तर हे आपण कंजंक्शन म्हणून या ठिकाणी वापरतोय. ॲज सून ॲज आय सॉ हर, जसं मी तिला पाहिलं, आणि आय न्यू मला समजलं, सिंपल पास्ट, आय न्यू मला समजलं किंवा मला कळालं शी वॉज इन ट्रबल. तर ह्या पद्धतीने आपल्याला ॲज सून ॲजचा वापर करायचा आहे. वी विल हँडल इट ॲज सून ॲज पॉसिबल. आता ॲज सून ॲज आपण हे नंतर घेतलेलं आहे वाक्याच्या. तर या ठिकाणी आम्ही ॲज सून ॲज वी विल हँडल इट ॲज सून ॲज पॉसिबल, म्हणजे शक्य तितकं होईल तितकं आम्ही हाताळण्याचा प्रयत्न करू.
शक्य म्हणजे पॉसिबल या ठिकाणी, होईल तितकं शक्य आम्ही हाताळण्याचा प्रयत्न करू. सो ॲज सून ॲज यू रीच देअर कॉल मी. तर या ठिकाणी बघा सिम्पल प्रेझेंट आहे कॉल मी, आणि या ठिकाणी यू रीच देअर सुद्धा सिम्पल प्रेझेंट आहे. तर या ठिकाणी जसा तू पोहोचशील किंवा जशी तू पोहोचशील तसा मला कॉल कर. तर ह्या पद्धतीने मित्रांनो ॲज सून ॲज म्हणजे जितक्या लवकर तितक्या. तर ह्या पद्धतीने आपण ॲज सून ॲजचा वापर करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे आफ्टर. आफ्टरचा प्रिपोजिशन म्हणून वापर होतो, त्याचा अर्थ आहे नंतर, आणि कंजंक्शन ॲडवर्ब म्हणून पण वापर त्याचा होत असतो. तर बघूया आपण वाक्यातील जेव्हा वेळ, घटना, गोष्ट जोडण्यासाठी जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, जसं की आफ्टर लंच, दुपारच्या जेवणानंतर. तर कोणाच्या तरी नंतर आहे म्हणून हे प्रिपोजिशन आहे. आफ्टर ही लेफ्ट हे कंजंक्शन आहे. आता ही लेफ्ट हे वाक्य आहे, हे वाक्य जोडण्यासाठी आपल्याला आधी आफ्टर घेतलेलं आहे. वाक्य आणि शब्द जेव्हा जोडतो आपण तेव्हा कंजंक्शन उभयान्वयी अवयवाचा वापर होतो. हॅपीली एव्हर आफ्टर, तर हे जे आहे ॲडवर्ब आहे, ज्याच्यामध्ये हॅपीली जे आहे आधीच्या याचा ॲडवर्ब म्हणून वापर का झालेला आहे इथं, जसं की आपण इथं प्रिपोजिशन म्हणून, इथं कंजंक्शन म्हणून. तर हे जे हॅपीली आहे हे आधीच ॲडवर्ब आहे. आधीच्या ॲडवर्बबद्दल जर अधिक माहिती सांगणारं हे जे आहे ना, हॅपीली एव्हर आफ्टर म्हणजे आत्तापर्यंत अधिक आनंद. तर ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला ह्या आफ्टरचा उपयोग ॲडवर्ब म्हणून करायचा आहे. ॲडवर्ब म्हणून का झालेला आहे, तर आफ्टर हा जो शब्द आहे हा जर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगत असेल, ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक सांगत असेल, किंवा आधी वाक्यामध्ये असलेल्या ॲडवर्बबद्दल अधिक सांगत असेल, तर तो सुद्धा ॲडवर्ब म्हणून त्याचा वापर होतो. त्याच्यानंतर आहे टू लुक आफ्टर. ही पण एक फेमस फ्रेज आहे, फ्रेज म्हणून याचा या ठिकाणी वापर आहे. कारण का, तर याला टू लुकने जोडून दिलेले आहे म्हणून ही एक फ्रेज तयार झाली. टू लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे है ना. विल यू प्लीज लुक आफ्टर माय पेट, तर तू माझ्या प्राण्याची काळजी घेशील का, पाळीव प्राण्याची. तर या पद्धतीने है ना. विल यू प्लीज लुक आफ्टर माय बेबी, है ना, तू माझ्या बाळाची काळजी घेशील का. तर ह्या पद्धतीने है ना. वी शुड लुक आफ्टर अवर पॅरेंट्स, आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. सो टू लुक आफ्टरचा अर्थ होतो ची काळजी घेणे. ही पण एक फ्रेज आहे ज्याला आपण मराठीमध्ये शब्दसमूह असं म्हणत असतो. त्याच्यानंतर चला बघूया आपण बिफोर. बिफोरचा अर्थ मित्रांनो होतो की अगोदर किंवा आधी. हे प्रिपोजिशन म्हणून सुद्धा आपण वापरतो, जसे की आय ऑलवेज हॅव कॉफी बिफोर ब्रेकफास्ट. तर या ठिकाणी बिफोर, मला ब्रेकफास्टच्या आधी कॉफी मी नेहमी घेत असतो. शी कॉल्ड मी बिफोर शी लेफ्ट. आता हे या ठिकाणी कंजंक्शन आहे. आपण दोन वाक्यांना जोडण्यासाठी किंवा दोन शब्दांना जोडण्यासाठी सुद्धा बिफोरचा कंजंक्शन म्हणून वापर केलेला आहे इथं. शी कॉल्ड मी सिम्पल पास्ट, शी लेफ्ट सिम्पल पास्ट, दोन साध्या भूतकाळातलं वाक्य जोडलेलं आहे. शी कॉल्ड मी बिफोर शी लेफ्ट म्हणजे तिने निघून जाण्याच्या आधी मला कॉल केला. लेफ्ट म्हणजे निघून जाण्याच्या आधी. तर ह्या पद्धतीने आता या ठिकाणी ती निघून गेली किंवा ती गेली, शी लेफ्ट, परंतु जेव्हा बिफोरमध्ये जोडतो आपण तेव्हा दोन वाक्यांचा मिळून एक तिसरा अर्थपूर्ण वाक्य तयार होत असतं मित्रांनो, म्हणून याला कंजंक्शन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, आय हॅव नेव्हर सीन हर सो हॅपी बिफोर नाव. आत्तापर्यंत मी तिला कधीच इतकं आनंदी पाहिलेलं नव्हतं. तर ह्या पद्धतीने हे जे वाक्य आहे याच्यामध्ये ॲडव्हर्ब आलेलं आहे बिफोरचं. कारण का, तर हॅपी या ठिकाणी बघा, या ठिकाणी ती कसं पाहिलेलं नव्हतं, तर आनंदी पाहिलेलं नव्हतं. तर या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणून आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. तर जेव्हा जेव्हा एखादं वर्बला, ॲडजेक्टिव्हला किंवा अदर ॲडवर्बला मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा शब्द मॉडिफाय करतो, जसं की या बिफोरने केलेलं आहे इथं, तर जर मॉडिफाय करणारा वर्बला मॉडिफाय करणारा, ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय किंवा ॲडवर्बला मॉडिफाय म्हणजे काय, तर अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडवर्ब म्हणतो आपण. क्रियाबद्दल अधिक माहिती जर सांगितलेला जो शब्द असतो त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. तर या ठिकाणी बिफोरचा तसा वापर झालेला आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण जे पाहिलं त्याचा वाक्यात कसा उपयोग होतो ते आपण लगेच बघूया. चला. तर मित्रांनो बघा, 797 पासूनचे पुढचे वाक्य आपण घेणार आहोत. आधीचे जर तुम्ही वाक्य पाहिले नसेल तर प्लेलिस्टमध्ये आहेत, तुम्ही ते नक्की बघा. जेव्हा तिने मला पाहिले तेव्हा ती हसली. आता याच्यामध्ये आपण व्हेनचा वापर कसा करायचा ते शिकलेलो आहोत. तर वाक्यामध्ये बघा, व्हेन शी सॉ मी शी स्माईल. आता या ठिकाणी जेव्हा आणि तेव्हा दोन्ही शब्द आलेले आहेत, परंतु इथं फक्त व्हेनच येणार आहे मित्रांनो वाक्यामध्ये. इंग्रजीमध्ये एकदाच वापर होईल, मराठीमध्ये आपण जेव्हा तेव्हा दोनदा बोलू शकतो. जेव्हा तिने मला पाहिले, व्हेन शी सॉ मी
तेव्हा ती हसली. आता इथं तेव्हा पुन्हा वेन घ्यायची गरज पडत नाही. शी स्माइल, कॉमा आणि शी स्माइल एवढं म्हटलं तरी तुम्ही त्या अर्थाचं वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकता. बघा पुढचं वाक्य आहे, हे वाक्य आता तुम्ही मनामध्ये करून बघा, मग मी तुम्हाला सांगतो. जेव्हा त्याने बातमी ऐकली तो रडला. बघा आता हे वाक्य कसं होईल, when he heard the news he cried. तो रडला. बघा व्हेनने आपल्याला सुरुवात करायची आहे. हे सुद्धा सिंपल पास्ट आहे. ही हर्ड, ही क्राईड. फक्त आपल्याला व्हेनने वाक्याची सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, जेव्हा तिने मला फोन केला तेव्हा मी झोपलो होतो. जेव्हा तिने मला फोन केला तेव्हा मी झोपलो होतो. मग when she called me, फोन केला, शी कॉल्ड मी, तिने फोन केला, शी कॉल्ड मी, तेव्हा मी झोपलो होतो. आय वॉज स्लीपिंग. पुढचं वाक्य आहे, जेव्हा शिक्षक वर्गात आले तेव्हा विद्यार्थी उभे राहिले. पुन्हा व्हेनने आपल्याला जोडायचं आहे. when teacher entered in class. आता या ठिकाणी शिक्षक वर्गात आले आपण सन्मानाने किंवा आज्ञार्थी म्हणतोय किंवा रिस्पेक्ट करतो म्हणून आपण आले म्हणतो. परंतु इथं आपण शिक्षक आले म्हणजे अनेक नाही आले, एकच आहे, म्हणून इथं आपण एस लावायचा नाही आहे. वेन टीचर एंटर्ड इन क्लास, विद्यार्थी उभे राहिले. स्टुडंट्स स्टूड अप. स्टुडंट्स स्टूड अप. पुढचं आहे, जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला. When I reached home, it started raining. या पद्धतीने मित्रांनो. त्याच्यानंतर आपण ॲज सून ॲजचा वापर कसा करायचा ते बघतोय. मी त्याला पाहताच ओळखले. सो ॲज सून ॲज आय सॉ हिम, ॲज सून ॲज आय सॉ हिम आय रेकग्नाइज्ड. मी ओळखले. तर या ठिकाणी ॲज सून ॲज आय सॉ हिम आय रेकग्नाइज. आता मराठीमध्ये आपण मी एकदाच वापरलाय, परंतु इथं आय दोनदा वापरलेला आहे. हे तसंच आहे मित्रांनो, जसं व्हेन दोनदा वापरलेलं होतं जेव्हा तेव्हा, आणि इंग्लिशमध्ये एकदाच वापरलं होतं. घंटा वाजताच विद्यार्थी धावले. सो पुन्हा आपल्याला ॲज सून ॲज घ्यायचं सुरुवातीला. ॲज सून ॲज द बेल rang, घंटा वाजताच विद्यार्थी बाहेर धावले. ॲज सून ॲज द बेल रँग स्टुडंट्स रॅन आउट. बाहेर धावले. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, तिचे काम पूर्ण होताच ती गेली. सो ॲज सून ॲज शी कंप्लीटेड हर वर्क, ॲज सून ॲज पूर्ण होत्यास कंप्लीटेड किंवा फिनिश पण म्हणू शकता तुम्ही. As soon as she completed her work, she left.
इथं बघा मित्रांनो, शी लेफ्ट सिम्पल पास्ट, शी कंप्लीटेड सिम्पल पास्ट. या ठिकाणी द बेल रँग अँड स्टुडंट्स रॅन आउट हे सुद्धा सिम्पल पास्ट. या ठिकाणी आय सॉ, आय रेकग्नाइज सिम्पल पास्ट. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आय रीच, इट स्टार्टेड सिम्पल पास्ट. तर ह्या पद्धतीने आपण सिम्पल पास्टचे 2 वाक्य ॲज सून ॲजने जोडून बघितलेले आहेत. चला बघूया पुढचे वाक्य लगेच. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला नोकरी मिळाली. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नंतरचा वापर करायचा म्हणजेच आफ्टर. सो आफ्टर ही कंप्लीटेड हिज एज्युकेशन ही गॉट द जॉब. आफ्टर ही completed education he got a job. After he completed education he got a job. दुपारचे जेवण झाल्यानंतर मी त्याला फोन केला. इथं सुद्धा आपल्याला आफ्टर, आता मी आहे सो आफ्टर आय, जसं आपण ही घेतलं, आफ्टर आय एट माय लंच, आफ्टर आय एट माय लंच आय कॉल्ड हिम. आफ्टर आय एट माय लंच आय कॉल्ड सुरेश. जसं त्यालाच्या जागी जर सुरेश असतं तर आय कॉल्ड सुरेश. तिने दरवाजा उघडल्यानंतर तिला आश्चर्याचा धक्का बसला. सो तिने दरवाजा उघडल्यानंतर पुन्हा आफ्टर, नंतर शी. आफ्टर शी ओपन द डोअर तिला आश्चर्याचा धक्का बसला. शी सॉ अ सरप्राईज. अ सरप्राईज. दरवाजा उघडल्यानंतर तिला आश्चर्याचा धक्का बसला. आफ्टर शी ओपन द डोअर शी सॉ अ सरप्राईज. आता बघूया आपण बिफोरचं वाक्य. तो बोलण्यापूर्वीच सर्वजण शांत झाले. तो बोलण्यापूर्वीच सर्वजण शांत झाले. बिफोर ही स्पोक सिंपल पास्ट टेन आहे. बिफोर ही स्पोक एव्हरीवन वॉज सायलेंट. किंवा ऑल वेअर सायलेंट असं पण बरोबर आहे. बिफोर ही स्पोक ऑल वेअर सायलेंट. बिफोर ही स्पोक एव्हरीवन वॉज सायलेंट. मी झोपण्याआधी एक कादंबरी वाचली. सो बिफोर आय स्लेप्ट, बिफोर आय स्लेप्ट आय रेड. या ठिकाणी सिंपल पास्ट आहे म्हणून रीडला रेड वाचतोय मी, कारण त्याचा सिंपल पास्ट स्पेलिंग तीच राहते पण उच्चार रेड. सो बिफोर आय स्लेप्ट आय रेड अ नॉवेल. मी झोपण्याच्या आधी कादंबरी वाचली. मी झोपण्याच्या आधी त्याला फोन केला. बिफोर आय स्लेप्ट आय कॉल्ड हिम. तिने खोलीत येण्याआधी दरवाजा वाजवला किंवा दरवाजा ठोठावला किंवा दरवाजावर टकटक केलं. तिने खोलीत येण्याआधी दरवाजा वाजवला. बिफोर शी केम इन रूम. बिफोर शी केम इन रूम she knocked the door. नॉक द डोअर. नॉक म्हणजे दरवाजा वाजवणे. मी विचारण्याआधीच तिने सांगितले. सो बिफोर आय आस्क्ड शी टोल्ड. बिफोर आय आस्क्ड शी
टोल्ड. मी विचारण्याआधीच ती निघून गेली. बिफोर आय आस्क्ड शी लेफ्ट. मी विचारण्याआधीच ती रडली. बिफोर आय आस्क्ड शी क्राईड. मी विचारण्याआधीच ती रडायला लागली. सो बिफोर आय आस्क्ड शी स्टार्टेड क्राईंग. घंटा वाजण्याआधीच मुले बाहेर आली. सो बिफोर द बेल रँग स्टुडंट केम आउट. बिफोर द बेल रँग, रँग म्हणजे वाजली. सो बिफोर द बेल रँग मुले बाहेर आली. स्टुडंट केम आउट, केम आउट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या भागामध्ये आपण जे पाहिलेलं आहे की बिफोर आहे, आफ्टर आहे, व्हेन आहे, ॲज सून ॲज आहे, याचा वापर आपण ह्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. ते नक्कीच तुम्हाला समजलं असेलच. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल तर हे वाक्य मला कमेंटमध्ये सांगा. मी खाण्याआधी हात धुतले. खाण्याआधी हात धुतले. तर खाण्यासाठी आपल्याला ईट घ्यायचं आहे, आपल्याला एट वापरायचं आहे या ठिकाणी. आणि वॉश हात धुतले, तर या ठिकाणी वॉशला ईडी लावून वॉश्ड ते वाक्य वापरायचं तुम्हाला. चला मी थोडं सांगितलेलं आहे. मी खाण्याआधी हात धुतले. खाण्याआधी तर तुम्हाला बिफोरचा वापर करायचा आहे मित्रांनो. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि पाहत राहा. इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी, इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करत राहा. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्याच अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.